गोपाल कृष्ण भगवान. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. भगवंताचं सगुण चरित्राचं श्रवण करायचं आहे. भगवंतानी हा अवतार का धारण केला, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे, का हाच अवतार का धारण केला हो. उदाहरणार्थ नरसिंह अवतार भगवंतानी घेतला, का घेतला. भगवंतानी तो अवतार घेण्यामागचं कारण काय आहे, त्याचं शास्त्र काय आहे हे समजून घ्या. म्हणजे सगुण रूप भगवंताचं जे सगुण चरित्र आहे त्याचं आपल्याला अवलोकन करायचं आहे, श्रवण करायचं आहे, पण त्याच्यामधून भगवंताचं निर्गुणत्व शोधायचं आहे आणि मग ते सार लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायला समर्थ सांगतात आहे. श्रवण भक्ती कशी पाहिजे हो. तर एकदा अकबराच्या दरबारामध्ये एक मूर्तिकार आला. अकबराच्या दरबारामध्ये आला, त्याच्याजवळ 3 मूर्त्या होत्या, एकसारख्या मूर्त्या होत्या 3 आणि एकसारख्या मूर्त्या होत्या. अकबराने बोलावलं मूर्तिकाराला की या म्हणे. मूर्तिकार म्हणायला लागला अकबर बादशाला की म्हणे या 3 मूर्त्या आहेत, विकत घेता का बादशाह. अकबर बादशाह म्हणाला ठीक आहे, मूर्त्या सुंदर बनवल्या आहेत, मी विकत घेतो. मूर्त्यांची किंमत सांगा. मूर्त्यांची किंमत सांगितली मूर्तिकारांनी. पहिल्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 2000, दुसऱ्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 4000 आणि तिसरी जी मूर्ती आहे म्हणे त्या मूर्तीची किंमत आहे म्हणे 10000. अकबर बादशाहला काही समजे ना. अकबर बादशाह म्हणा लागला मूर्त्या तर दिसायला एकसारख्या, बाहेरून दिसायला त्या मूर्त्या एकसारख्या होत्या. अकबर बादशाह म्हणे मूर्त्या तर दिसायला एकसारख्या आहेत, पण मूर्तीच्या किमतीमध्ये फरक का बरं केला. तो मूर्तिकार म्हणाला मूर्त्यांमध्ये फरक आहे म्हणे. अरे फरक तर काही दिसत नाही, मूर्त्या तर एकसारख्या दिसतात आहे.